नमस्कार मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेमच्या आजच्या एपिसोडमध्ये काव्या आणि जीवा टेरेसवर बोलत असतात. काव्या जीवाला सांगत असते की आपण पळून जाऊया आणि त्याच वेळी त्या क्षणी तिथे नंदिनी येते आणि त्या दोघांचं बोलणं ऐकते. तर चला बघूया आजच्या एपिसोडमध्ये काय काय होणार आहे. एपिसोडची सुरुवात होते जेव्हा काव्या जीवाला फोन करते आणि त्याला भेटण्यासाठी सांगते की प्लीज फक्त मला 5 मिनिटं भेट. जीवा तिला नाही म्हणत असतो, नकार देत असतो. परंतु काव्या म्हणते की मी तुझ्या हातपाय पडते, हवं तर पण प्लीज माझ्यासोबत एक 5 मिनिटं फक्त भेट, मला तुझ्याशी बोलायचं आहे. तर जीवा म्हणतो की आणि ती म्हणते की आपल्या प्रेमाची शपथ, आपल्या प्रेमासाठी वगैरे वगैरे. तर जीवा म्हणतो की ठीक आहे, टेरेसवर ये. मग ती टेरेसवर जाते आणि तिकडे जीवा सुद्धा टेरेसवर येतो. तर दुसरीकडे आपण बघतो की माळिनीला फोन येतो नंदिनीच्या आईचा, कारण नंदिनीच्या घरवाली आई बाबा त्यांना मंडप खरेदीसाठी दोघींना घरी बोलण्याचा विचार करत असतात. परंतु जे सगळं झालेलं आहे त्यानुसार आता त्या मुलींचं म्हणजे त्यांच्या घरी ती रीत आहे का त्यांच्या सासरी, की त्यांना फेस कसं करायचं हे सगळं ते खूप गडबड त्यांना म्हणजे त्यांना खूप चलबिचल होत असते, त्यांना कळत नाहीये. त्यामुळे ती मानिनीला फोन करून विचारते आणि मानिनी खुश होऊन म्हणते की हां हां बिलकुल, दोन्ही मुलींना घेऊन जा आणि अशा रीतीने ते घरी सुद्धा त्यांच्या वापस जातील आणि त्यांचं मन सुद्धा थोडंसं चांगलं होईल. तर दुसरीकडे आपण बघतो की काव्या टेरेसवर ऑलरेडी आलेली असते. जीवा टेरेसवर येतो आणि काव्या जीवाकडे बघत असते. जीवा एकदम असा म्हणजे असं की त्याला काहीच फिलिंग्स नाही राहिलेल्या आहेत आता, असं बिहेव करत असतो. काव्या जीवाला म्हणते की एकदा बघ तरी माझ्याकडे. जीवा काव्याचं मंगळसूत्र बघतो. काव्या ते मंगळसूत्र ड्रेसच्या आतमध्ये लपवते आणि म्हणते की जीवा बोल तरी माझ्याशी, तू असा पहिल्यासारखाच माझा जीवा राहा. ती तिला काव्या त्याला टच करण्याचा प्रयत्न करते, परंतु जीवा म्हणते की तू जाऊन बोल आणि मुद्द्यावर ये. तो एकदम कोल्ड बिहेव करत असतो. तर काव्या म्हणते की जेव्हा आता पण टाइम गेलेला नाहीये वगैरे, ती त्याच्याशी भांडण करत असते की आता पण टाइम गेलेला नाही, आता पण आपण खाली जाऊन सांगूया ना, आपण सांगूया की आपल्या एकमेकांवर प्रेम आहे. नंदिनी त्याला हे कळल्यावर तिचा जो डिवोर्स न देण्याचा जो निर्णय आहे तो पण ती चेंज करेल. प्लीज आपण बोलूया ना. तर जेव्हा म्हणतो की या आधीही मी तुला हे सांगितलं होतं, मी ती गोष्ट कधीच विसरणार नाही. आणि त्या फ्लॅशबॅकमध्ये जेव्हा मंडपामध्ये काव्याचं लग्न झालेलं बघत असताना जेव्हा काव्या रूममध्ये येते आणि जेव्हा तिला म्हणत असतो की हे सर्व काय आहे वगैरे वगैरे, तेव्हा जेव्हा म्हणतो की अजून टाइम गेलेला नाही, चल बाहेर आणि सगळ्यांना सांग की आपल्या एकमेकांवर प्रेम आहे. मी आहे, फक्त माझ्यासोबत चल, मी सगळ्यांना सांगतो, मी सगळं फेस करतो, तू फक्त माझ्यासोबत चल आणि मंगळसूत्र काढून टाक. परंतु काव्याने ते ऐकलेलं नसते. काव्याचे मंगळसूत्र तिने काढलेलं नाहीये आणि ती म्हणते की मी हे मंगळसूत्र नाही काढू शकत. त्याच वेळी तो क्षण जेव्हा कधी विसरू नाही शकत आणि त्यामुळे जीवाने तिच्यासोबतचे सगळे नाते तो तोडण्याचा प्रयत्न करत आहे. त्यामुळे जेव्हा पण तिला म्हणतो की ज्या क्षणी मी तुला मंडपामध्ये कोणी दुसऱ्याचं उदाहरण पाहिलेलं आहे, त्या क्षणी त्या मंडपामध्ये तू 7 फेरे घेतलेले आहे. त्या मंडपामध्ये आधीचा जीवा मेलेला आहे. आता हा आधीचा जीवा नाही आहे जो तुझ्यावर जीवावर प्रेम करायचा. काव्या त्याला समजून सांगण्याचा प्रयत्न करत आहे की आपण इथून पळून जाऊया वगैरे. हे सगळं मला, मी अशा याच्यामध्ये मन मारून मारून नाही जगू शकत. मला तुझ्यासोबत जगायचं, आपण इथून पळून जाऊया. जेव्हा म्हणतो ते होणं शक्य नाही. आई बाबांचं काय, माझ्या आई बाबांचं, तुझ्या आई बाबांचं काय, आपल्या भाऊ बहिणींचं काय, असं होणं शक्य नाही. नंदिनीचं काय, सगळ्यांच्या चेहऱ्यावर काळे फासतील लोक, मी असं काहीच करणार नाही. मग काव्या सांगते की ठीक आहे, मी सगळ्यांना सांगून येईल की आपल्या एकमेकांवर किती प्रेम आहे. मी नंदिनी ताईला सांगेन, सगळ्यांना सांगेन. जेव्हा म्हणतो ठीक आहे, सांग सांग तू सांग, पण मी हे नकार देईल, मी हे नाही म्हणणार की ही खोटं बोलते किंवा मी या गोष्टीला सरळ नकार देणार. काव्या म्हणते की जेव्हा माझ्याकडे गिफ्ट आहे, तिथं तुझं नाव वगैरे असणार, मी सगळे गिफ्ट टाकणार. जेव्हा म्हणतो की गिफ्ट आहेत माहित आहे, पण त्या एकाही गिफ्टवर माझं नाव नाही आहे आणि ज्या सुद्धा थोड्याफार गिफ्टवर नाव आहे त्यामध्ये जीवन नाही तर जीविका नाव आहे. त्यामुळे माझं नाव वगैरे कुठेच येणार नाही आणि तू जे पण म्हणशील त्याला मी नकार देणार आहे, कारण आता तेच योग्य आहे. वेळ निघून गेलेली आहे आणि आता जे आहे तेच. ऍटलीस्ट तू मला सोडलंस, मला सोडून गेलं, माझ्यासोबत वागलीस, कारण तू माझ्या भावासोबत असं नको वागूस, त्याला सांभाळून घे, त्याच्यासोबत राहा. असं जेव्हा वगैरे काव्याला समजावून सांगत आहे आणि म्हणतो की तू जे पण म्हणशील. काव्या म्हणते की मी नंदिनी ताईला सांगेन, माझ्या बोलण्यावर ती कोणी नाही ऍटलीस्ट ती विश्वास करेल. जेव्हा म्हणतो की ठीक आहे, तू बोल नंदिनीला सांग, मी तसंही मनाच करणार आहे. तुला आठवतं जम्मा पण आली होती नंदिनीला सांगायला की तिचं आणि पार्थचं एकमेकांवर प्रेम आहे. परंतु जेव्हा पार्थने या गोष्टीला नकार दिला तेव्हा नंदिनीने पार्थची साथ दिली होती आणि याही वेळी ती माझी साथ देणार आहे, तुझी नाही. तर हे सगळं काव्य ऐकते आणि ती मजबूर होते, तिला काही करावं काही सुचतच नाही. असं त्यांचं बोलणं सुरू असतं आणि एवढ्यातच तिथे वरती नंदिनी येते आणि नंदिनी येतात त्या दोघांना बघून शॉक होते की आणि विचारते की तुम्ही दोघं वरती काय करत आहात वगैरे. ती तीनदा त्यांना विचारते. त्याच्याच आधी जेव्हा काव्या जीवाचा असा कॉलर पकडते त्याच्याशी भांडण करताना, तेव्हा ती छातीवर नाव टोडलेलं असतं, काव्याचा टॅटू असतो, तो ती बघते आणि म्हणते ठीक आहे, तू गिफ्ट वगैरे सगळं तू नकार देशील, परंतु हे जे टॅटू आहे तू ह्याचं काय करशील, टॅटूला कसा नकार देशील. तेव्हा जेव्हा म्हणतो की आता सगळं संपलेलं आहे, आपल्यात जे पण होतं ते सगळं संपलेलं आहे. जेव्हाही तेव्हाच मिळेल आहे, त्यामुळे मला ह्याही बद्दल काहीही वाटत नाही. थोड्यातच तिथे नंदिनी येते. जेव्हा आपल्या शर्टाचे बटन व्यवस्थित लावतो, म्हणजे ते काव्याचा जो टॅटू आहे तो लपावा असा तो लावतो आणि नंदिनी यांना तीनदा विचारते की तुम्ही इथे काय करत आहात. तर जेव्हा म्हणतो की मी तुझ्या बहिणीला समजून सांगत होतो की आता जे आहे तेच एक्सेप्ट करावं लागेल वगैरे. आणि मग जेव्हा म्हणतो काव्याला की बघ तुझ्या मोठ्या बहिणीकडून शिक काहीतरी, आणि तो तिथून निघून जातो. तर काव्या तिथे रडत असते. नंदिनी काव्याला विचारते की काव्या हे सगळं काय होतं आणि प्लीज तू रडू नकोस वगैरे. मला माहिती आहे की तुला खूप वाईट वाटत आहे वगैरे वगैरे, पण काव्या म्हणते की काव्या काही नंदिनीवरच ओरडते आणि म्हणते की काही, मी एकही ऐकणार नाहीये तुझं, मी मरेल पण या लग्नाला मी एक्सेप्ट नाही करणार. म्हणजे ती तिथून रडत रडत खाली निघून येते. तर आपण बघतो की एपिसोड सुद्धा इथेच संपतो आणि अजून या एपिसोडमध्ये हे पण दाखवलेलं आहे की रम्या आणि रम्याची आई वसुताई एकमेकांसोबत भांडण करत आहे. कारण नंदिनीने आता लग्न एक्सेप्ट केलेलं आहे जीवासोबतचं. त्यांना ते एक्सपेक्टेड नव्हतं, त्यांना वाटत होतं की ते एक्सेप्ट नाही करणार, परंतु तिने एक्सेप्ट केलेलं आहे आणि यांच्यासाठी आता कठीण होऊन बसलेलं आहे या दोघींना घरातून बाहेर काढणं. त्यामुळे ती रम्यावर चिडत आहे की बघ, ती नंदिनी काव्याला समजून सांगण्यापेक्षा आधी तुला काव्याचा ब्रेन वॉश करावा लागणार आहे, तेव्हा तुला काव्याला मनवावं लागणार आहे. डिवोर्स हाच एक ऑप्शन आहे यासाठी.
तर ती रम्याला समजावून सांगत आहे आणि रम्या म्हणते की डोंट वरी, काव्याचा मी ब्रेन वॉश करूनच राहील आणि त्या नंदिनीवरही मी लक्ष ठेवेन. तर असाच एपिसोड संपतो आणि उद्याच्या एपिसोडमध्ये दाखवलेलं आहे की रम्या पार्थकडे येते आणि रम्या पार्थला म्हणते की लग्न होणार होतं नंदिनीशी पण झालं काव्याशी वगैरे, कारण पार्थला खूप वाईट वाटतं सगळ्या गोष्टींचं. दुसरीकडे जीवा पण खूप तुटलेला आहे. जरी तो दाखवत असला काव्याला की त्याला काही फरक नाही पडत वगैरे, परंतु मनापासून तो काव्यालाच प्रेम करतो आणि तो सिच्युएशन खूप खराब आहे. तो ड्रिंक करून घरी येतो. रात्री मध्यरात्री वगैरे येतो. नंदिनी तिथे येते. ती सिच्युएशन सांभाळते. ती त्याला सांभाळत असते. तेवढ्यातच तेवढ्यातच स्टीलचा ग्लास की काहीतरी भांडं खाली पडतो. त्या आवाजाने मानिनी तिथे येते आणि म्हणते, "कोण आहे गं? जीवा आला का?" आणि आता मानिनी समोर नंदिनी ऑफकोर्स ते नाही दाखवणार की जीवाने ड्रिंक वगैरे केलेली आहे. तर इथेच आपल्याला बघायला आवडेल की जीवा आणि नंदिनी कशी जवळ येतात. नंदिनी जीवाला आता धडा शिकवणार आहे की दारू पिणं हा उपाय नाही आहे वगैरे वगैरे. तर येणारे एपिसोड खूप इंटरेस्टिंग आहे. हळूहळू जीवा आणि नंदिनीची जवळीक तर होईल, पण काव्य आणि पार्थचं काय, त्यांचं सीन कधी आपल्याला बघायला भेटतील हे बघणं इंटरेस्टिंग असणार आहे. तुम्हाला आजच्या एपिसोडचे अपडेट कसे वाटले मला कमेंट करून जरूर सांगा आणि उद्याच्या एपिसोडसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.